एखाद्या पावसाळी भेटशील का तू नव्याने? पुन्हा एकदा उजळेल का ती कोवळ्या उन्हाची सकाळ? सुखाच्या स्पर्शाची नवी हिरवळ होईल का रे कधी? अगदी त्या दिवसासारखी. आठवतो का कधी तो दिवस, ती आठवण, तो पाऊस आणि रिपरिप पडणाऱ्या पावसासोबत तो स्पर्श? तिने डोळे उघडले तर समोर अगदी तसाच रिपरिप पाऊस सुरू होता. त्या पावसात ती गॅलरीमध्ये बसून उघड्या डोळ्यांनीच त्याचा तो स्पर्श नव्याने अनुभवत होती. अगदी त्या दिवसासारखं. हो, तो दिवस आजही तिला आठवत होता. वाफाळलेल्या चहाचं एक एक घोट घेत समोर बरसणाऱ्या पावसाकडे बघत ती आजही त्या आठवणीत हरवली. आज इतकी वर्षे लोटली त्या घटनेला, मात्र तिच्या मनात ती आठवण अजूनही जिवंत होती. तिने कपाट उघडला आणि त्यातून फिकट गुलाबी कलरची साडी काढली. त्या साडीला अजूनही त्याच्या परफ्यूमचा सुगंध होता. तिने ती साडी आपल्या छातीला कवटाळली. बाहेर रिमझिम पाऊस आणि मनात फुलपाखरे गात होती. समोर जणू तोच होता. ती त्या पावसाच्या थेंबांच्या तालावर त्या साडीसोबत डान्स करू लागली. त्या साडीला ती इतकी घट्ट बिलगली की ती साडी नसून जणू त्याच्याच मिठीत होती. लग जा गले कि फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म मुलाकात हो न हो. लग जा गले, हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से. फिर आपके नसीब में ये बात हो न हो, फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले कि फिर ये हसी रात हो न हो. तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर होते आणि त्याने आपले हात तिच्या कमरेभोवती गुंफले. तिचा चेहरा त्याच्या इतक्या जवळ होता की तिचे गरम श्वास त्याला सहज जाणवत होते. यू आर लुकिंग सो ब्युटिफुल डिअर, आय नेव्हर सीन यू इन सारी बिफोर. असं म्हणत त्याने अजूनच तिला घट्ट पकडलं. त्याच्या शब्दाने अजूनच ती ब्लश करू लागली. पावसाने आपला जोर वाढवला तशी ती अंगभर शहारली. पहिल्यांदाच ती त्याच्या इतक्या जवळ होती, तेही साडी घालून त्याच्या मिठीत. तुला दुसरं गाणं नाही मिळालं का गं प्ले करायला? याच गाण्यावर डान्स का करायचा आहे तुला? मिस्टर, कसं आहे ना, गाण्याची लिस्ट तर खूप आहे, पण ज्या फिलिंग्स या गाण्यात आहेत ना, ते बाकीच्यात नाही. ती त्याच्या डोळ्यात बघत बोलली. माझी नेहमीच इच्छा होती एकदा तरी हे गाणं तुझ्यासोबत ऐकण्याची. हे गाणं ऐकताना वाटतं की लिहिणाऱ्याने आपल्यासाठीच हे गाणं लिहिलं असेल. न जाणो यानंतर आपण असे कधी भेटू शकणार की नाही. यावेळेस मात्र तिची नजर खाली होती आणि तिचे हात त्याच्या खांद्याला घट्ट पकडून होते. हे, तू अशी सेंटी झालेली मला आवडत नाही. त्याला कळत होतं तिच्या मनात आता किती खोलवर आघात केला असेल या गाण्याने. तूच म्हणतेस ना, काहीही झालं तरी आपल्यात काहीच बदलणार नाही आणि तूच अशी दुःखी होशील तर? हो रे, आपल्यात काहीच बदलणार नाही. अगदी आयुष्यभर भेट नाही झाली तरीही आपल्यात काहीच बदलणार नाही. तिचा आवाज आता कातर झालेला होता. पास आइए कि हम नहीं आएंगे बार बार, बाहें गले में डाल के हम रोले जार जार. आँखों से फिर ये प्यार की बरसात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. गाण्याच्या ओळी आता समोर समोर जात होत्या आणि तिच्या डोळ्यांतून एक एक अश्रू बाहेर येत होतं. हे जान, डोंट बी सो इमोशनल प्लीज. त्याने त्याची मिठी अजूनच घट्ट केली. आपलं ठरलं ना, आज भेटून आपण पूर्ण आयुष्य एका क्षणात जगायचं ते. बघ, या रिमझिम पावसात तुला भेटायचं होतं. पूर्ण एक दिवस माझ्यासोबत राहायचं होतं. अगदी मला झोपेतून उठताना आणि रात्री आळस देऊन झोपताना बघायचं होतं. आज आपण सोबत आहोत, सो लेट्स लिव्ह दिस मोमेंट. हो ना रे, अगदी तुझी बनून एक दिवस जगायचं होतं मला. खरंच ही इच्छा पूर्ण केलीस तू. अजून पूर्ण कुठे झाली? तो मिश्किलपणे गालात हसत तिच्याकडे बघत होता. त्याच्या अशा बोलण्याने तिच्या पोटात तर गोळाच आला. अगदी फुलपाखरे नाचायला लागली होती तिच्या पोटात. लग जा गले कि फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो.
गाण्याचं शेवट होत आलं तशी तिने आपला चेहरा त्याच्या छातीत लपवला. किती खट्याळ आहे बाई हा, उगाच आपण आपले विचार याला सांगितले. ती हळूच पुटपुटली, पण त्याच्या कानाला ते ऐकू गेलं. खट्याळपणा अजून सुरू कुठे केला ह. त्याने तिची हनुवटी आपल्या हातात घेतली, अजून त्याच अंदाजात विचारलं. तशी ती जास्तच ओशाळली आणि त्याच्यापासून थोडी दूर गेली. तो सुद्धा तिच्या मागे गेला. मी पाठीमागूनच तिला मिठीत घेतलं. जान, समोर बघ, तुला आवडणारा नेचर व्ह्यू. तो आपले गाल तिच्या गालावर ठेवत हात समोर करून तिला समोरचा नजारा दाखवू लागला. तो मागून मिठीत घेताच तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. डोळे उघडून ती त्याच्या बोटाच्या दिशेने बघू लागली. त्या मोठ्या काचेच्या खिडकीतून समोरचा धोधो पडणारा पाऊस अगदी पांढरा शुभ्र दिसत होता. ढगांनी आपली छाया पूर्ण जमिनीवर टाकली होती. दुपारचे 2 वाजले असतील, मात्र समोर बघून ती एक संध्याकाळ झाली असं वाटत होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूने हिरवीगार झाडे आणि त्याहून पलीकडे मनसोक्त वाहत असलेली नदी. ती त्याच्या मिठीतून निघून त्या खिडकी शेजारी आली. मी समोर दृश्य बघू लागली. थोडा वेळ ती अशी समोर बघत होती. पावसाने आपला आवेग आता कमी केला होता. चिमण्या पाखरांची किलबिलाट कानी पडत होती. त्यांचा तो किलकिलाट ऐकण्यात ती हरवूनच गेली. तिला त्याच्यासोबत अशाच एका ठिकाणी यायचं होतं, जिथे दूरवर बघितलं की डोळ्यांना निसर्गाचा थंडावा आणि मनाला एक वेगळी शांतता मिळेल. जिथे दूर दूरपर्यंत फक्त हिरवळच असेल आणि रिपरिपणाऱ्या पावसाच्या सरीखाली त्याच्यासोबत भिजता येईल. तिची कल्पना त्याला माहीत होती. त्यामुळे त्याने तिला शहरात असलेल्या वर्दळीपासून लांब असं निसर्गरम्य ठिकाणी आणलं होतं. तिची इच्छा होती त्याच्यासोबत एक दिवस तरी जगायची, म्हणून त्याने ही जागा निवडली होती. तिला माहीत नव्हतं त्याच्यासोबत कुठे जातोय, पण तो जिथे असणार आपण त्याच्यासोबत सेफ राहू हे तिला माहीत होतं. स्वतःपेक्षा जास्त विश्वास त्याच्यावर होता. त्यामुळे काहीही आडेवेडे न घेता ती त्याच्यासोबत आली होती. येऊन 2-3 तासच झाले होते, पण प्रवासामुळे तिला थोडा थकवा जाणवत होता. येताना पावसाने हजेरी लावलीच होती, मात्र ती आल्यावर फ्रेश होऊन फक्त त्याला बघण्यातच दंग होती. त्यामुळे आत्तापर्यंत तिची नजर त्या खिडकीवर पडली नव्हती. आता मात्र ती सगळीकडे चौफेर फिरून फिरून बघू लागली. लहान मुलांना आपली आवडती चॉकलेट मिळाली की कशी खुश होतात, अगदी तसाच आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तो सुद्धा आपल्या दोन्ही हातांची घडी घालून तिला सगळ्या गोष्टी बघताना, त्या फील करताना तिला बघत होता. आता ती खिडकी जवळून उठली नि बाहेर असलेल्या गॅलरीमध्ये आली. पाऊस कमी असला तरी हवा मात्र चालू होती. ती बाहेर येताच वाऱ्याने तिचा एक साईड सोडलेला पदर थोडासा उडवला नि त्याची नजर अजूनच तिच्यावर स्थिरावली. त्या फिक्कट गुलाबी कलरच्या साडीत तिची कांती अजूनच खुलून दिसत होती. त्याने तिला या आधी कधीच साडीत पाहिलं नव्हतं. तिला असं बघून त्याची विकेटच उडू लागली होती. त्याची इच्छा होती तिला एकदा तरी साडीत बघायचं, म्हणूनच तिने आज साडी नेसली होती. रिपरिपणाऱ्या पावसांच्या तुषारात ती अगदी लहान होऊन नाचत होती. पावसाचे फवारे आपल्या चेहऱ्यावर येताच ती आपले केस मागे सारून अजूनच भिजत होती. त्या थोड्याशा पावसाने तिला अगदी आभाळ भरून आनंद दिला होता. तो आपल्याकडे बघत असेल याचे भान सुद्धा तिला नव्हते. थोडीशी भिजल्याने तिची साडी अंगाला चिटकली होती. त्या पावसात चिकटलेल्या साडीत तिची कांती अजूनच उजळून दिसत होती. बांधलेले केस तिने मोकळे केले. केस झटकत ती तिथे असलेल्या बाकड्यावर बसली. तोही तिच्या शेजारी येऊन बसला. चला, एकदाचा थांबला पाऊस. का रे, तुला नाही आवडत का पाऊस? आवडतो ना, तू भिजत असताना पडलेला पाऊस मात्र. त्याचं वाक्य अर्धवट तोडत तिने विचारलं. मात्र काय? त्या पावसाचा हेवा वाटतो मला. तो किती बिनधास्तपणे तुला स्पर्शून जातो. तूही त्याच्या स्पर्शाने किती खुलून निघतेस. त्याने आपले ओठ तिच्या कानाजवळ नेले. तशी ती अजूनच शहारली.
तिला वाटलं कुठल्या क्षणी हा आपला ताबा घेतो की काय. तिने डोळे गच्च मिटून घेतले आणि हाताची घडी आणखी घट्ट केली. तेवढ्यात त्याचा आवाज कानी आला, माझाही स्पर्श आवडेल का तुला? ती त्याच्या प्रश्नाने अजूनच शहारून गेली. उठून सरळ आत पळाली. तो तिच्याकडे एकटक बघतच होता. त्याच्या प्रश्नाचं उत्तर तिने दिलं नाही. तरीही तिच्या लाजण्याने तिच्या मनातलं तो ओळखू शकला. ती आत आली नि आरशात स्वतःला बघू लागली. खरंच आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. एक दिवसच राहायचं असल्यामुळे तिने आपला नाईट सूट सोबत आणला नव्हता. पावसात भिजल्याने साडी ओली झाली होती. तिने फॅनचा स्पीड वाढवला आणि आपली साडी सुकवून घेतली. तो अजून आत आला नव्हता. तरीही त्याने विचारलेला प्रश्न आठवून ती ब्लश करत होती. त्या प्रश्नाचं उत्तर आज तिच्याकडेही नव्हतं. तिला त्याच्या आयुष्यात एक दिवस पाहिजे होता, हक्काचा. समोर नशिबाने काय लिहून ठेवलं होतं हे तिला माहीत होतं. पण तरीही आज अगदी त्याची बनून जगायचं होतं. त्याच्या रंगात मिसळायचं होतं. ती आपल्या विचारात हरवली होतीच की तेवढ्यात तो आत आला. रात्र होत आली होती. पाऊसही ओसरला होता. तो भिजला नव्हता तरीही त्याला शर्टवर कम्फर्टेबल वाटत नसल्याने त्याने बॅग सोबत घेतली होती. मी चेंज करून घेतो असे म्हणत त्याने बॅगमधून टी शर्ट काढलं. तो शर्टचे बटन काढू लागला तशी तिची नजर त्याच्यावर पडली. तो एक एक पाऊल समोर आला आणि तसेच तिला मिठीत घेतलं. तो शर्टलेस नव्हता तरीही त्याने पूर्ण बटन्स काढल्या होत्या. त्याला तसं ती पहिल्यांदाच पाहत होती. त्याच्या मिठीत शिरताच बाहेर ढगांनी गडगडाट केला. नि वीज चमकली तशी ती अजूनच त्याला घट्ट बिलगली. त्याच्या अंगातही तिच्या स्पर्शाची वीज सळसळून गेली. लगेच त्याने तिला थोडं दूर केलं. मात्र ती अजूनच त्याच्या शर्टमध्ये डोकं खुपसत होती. कारण जशी वीज चमकली तसं रूममध्ये अंधार झाला आणि अंधाराची तिला खूप भीती वाटायची. तितक्यात विजांचा अचानक गडगडाट झाला नि ती भानावर आली. दोघेही शांत होते. लाईट आली. त्याला तिला दूर करावं वाटत नव्हतं. तिला लाईट आली याचे भान नव्हते. ती तशीच त्याच्या छातीत आपलं डोकं खुपसून त्याला घट्ट पकडून होती. हे जान, किती वेळ असंच राहायचं? तिने डोळे उघडले तर लाईट आलेलं लक्षात आलं. पण तरीही आपण याला असे चिकटून होतो म्हणून तिला कसे तरीच वाटलं. ती पटकन त्याच्यापासून दूर झाली. तेवढ्यात डोरबेल वाजली. वेटरने त्यांच्यासाठी डिनर रूममध्येच आणलं होतं. तशी त्याने आधीच त्यांना सूचना दिलेली होती. तो डिनर घेऊन आत आला. दोघांनाही आत्तापर्यंत भुकेची जाणीव नव्हती. पण जेवणाचा ताट दिसल्यावर दोघांनाही भूक लागली. ती रूम खूप प्रशस्त होती. त्यामुळे डायनिंग टेबल एका बाजूला ठेवलेला होता. आत्ताच पाऊस येऊन गेल्याने बाहेरची गार हवा आत येत होती. खिडकी शेजारी त्याने खुर्ची ओढली आणि तिला बसायला सांगितलं. तिच्याजवळ दुसरी खुर्ची घेऊन तो बसला. वेटरने 2 प्लेट आणले तरी त्याने एकाच प्लेटमध्ये जेवण वाढून घेतलं होतं. तिला तो सर्व करताना बघून वेगळीच फिलिंग येत होती. लग्नानंतर तू कधी प्लेट करून घेशील का रे? की हे फक्त आत्ताच इथे हं? तेव्हाच तेव्हा बघू ग. आता मात्र करतोय ना तुझ्यासाठी. मॅडम, आज सगळी खातेदारी करून घेऊ शकता आमच्याकडून, त्याने शायरानं अंदाजातच तिला म्हटलं. चला तेवढीच तुम्हाला सवय होईल बायकोला मदत करायची. तिनेही हसून त्याच्या रीमध्ये री ओढली. त्याने जेवणाचा एक घास तिच्या समोर धरला. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ते लपवतच तिने आपलं तोंड उघडलं. त्याच्या एका घासातच जणू तिचं पोट भरलं. आता दुसरा घास ती स्वतः खाणार तेवढ्यात त्याने अजून आपला हात समोर केला. जान, आज तुला पूर्ण पोटभर मीच खाऊ घालणार. तिनेही आपल्या हाताने त्याला भरवलं. जेवण आटोपल्यावर ती अजून त्या खिडकीजवळ गेली, जिथून बाहेरचा निसर्ग दिसत होता. तोही तिथेच आला. वातावरण अगदी शांत झालेलं होतं. नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाने खूप थंडावा जाणवत होता.
हे जान, किती वेळ इथेच बसण्याचा विचार आहे? अख्खी रात्र इथेच घालवायची आहे का? तसं असेल तर सांग. मस्त कंबल ओढून मीही बसतो इथेच. नाही रे, पण बघ ना, हा पाऊस किती खट्याळ असतो. येताना आपल्यासोबत वादळ आणतो आणि जाताना मात्र पूर्ण शांत होतो. अगदी आपल्या मनावरचा मळप सुद्धा घेऊन जातो जणू. मला हे असं खूप आवडतं रे. कितीही मनात दुःख असलं तरी या पावसाच्या येण्याने मात्र मन अगदीच सुखावून जातं. त्याने तिला मागूनच मिठीत घेतलं होतं. मग जर या पावसाने तुला सुख मिळते, तर मला मात्र तू विसरूनच जाशील, तोही खट्याळपणाने म्हणाला. नाही मिस्टर, तुला विसरण्यासाठी तू काही वस्तू नाहीस. पण जेव्हा जेव्हा हा पाऊस पडेल ना, अगदी तेव्हा मला तुझी आठवण इतक्याच तीव्रतेने येईल. पाऊस आणि तू एक वेगळंच समीकरण आहेस माझ्या जीवनातलं. ओ, झालं असेल तुमचं सेंटी होऊन तर चला आता. झोपूया जाऊन? बस ना रे अजून थोडा वेळ. ही रात्र अशी अजून कधी येईल माहीत नाही. मला हे पूर्ण क्षण तुझ्यासोबत जगायचे आहेत. तिने त्याचा हात हाती घेतला. बरं, तो काहीही करायला तयार होता. तिची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करत होता. एखादं पिल्लू कसा आईच्या कुशीत दडून बसतो, तशी ती त्याच्या कुशीत बसली होती. जणू त्याच्या मिठीशिवाय दुसरं जगच नव्हतं. तिच्यासाठी अशीच ती दडली होती त्याच्या कुशीत. हळूहळू रात्र गडद होत गेली. रात्र खरंच गडद झाली होती. तरी तिला आपले पाणावलेले डोळे उघडून त्याच्या आठवणीतून बाहेर पडावंसं वाटत नव्हतं. 20 वर्ष लोटली असेल. या 20 वर्षात मी तुला कितीदा आठवलं हे शब्दात सांगता नाही येणार. पण तुलाही कधी होते का रे माझी आठवण? त्या एका रात्री जणू पूर्ण आयुष्य मी तुझ्यासोबत जगले. तुला त्यातला एक क्षण तरी कधी आठवतो का? या वेळसर पावसात भिजताना डोळे मिटून अनुभवतोस का रे मला? कधी कधी थोडी थोडीशी आठवते का मी तुलाही? कुठे असतोस नाही माहीत, पण माझ्या या हृदयातल्या श्वासात मात्र नेहमी तूच सापडतोस. तूच सापडतोस. कसा विसरेल ग मी तो दिवस, ती संध्याकाळ, तो पाऊस आणि तुझा तो हिरवळ स्पर्श. कॉफीचा मग हाती घेऊन तो काचेच्या दारातून समोरचा पाऊस बघत उभा होता. मी तो दिवस त्याला आठवला. ऑफिसमध्ये टी ब्रेक झाला त्यामुळे तो बाहेर जाणार होता. तोच पावसाने आपली हजेरी लावली. चहाच्या ऐवजी या थंडीत कॉफीच त्याने मगमध्ये आणली आणि ती पीत तो समोर बघत होता. ती त्याच्या मिठीत बसून बाहेर बघत होती आणि तो मात्र तिच्यात हरवला होता. खूप वेळ झाल्यावर ती उठली आणि त्याला म्हणाली, किती थंडी वाटत आहे ना? चला आता गरम गरम कॉफी घेऊया आपण. प्लीज ऑर्डर कर ना तू. अगं आता एवढ्या रात्री कोण कॉफी पितात? इथे कॉफी मिळेल की नाही हे माहीत नाही. तो थोडा वैतागलाच तिची कॉफीची फरमाईश ऐकून. कारण रात्र खूप झाली होती आणि झोपायच्या वेळी हिला कॉफी प्यायची होती. त्याने डोक्यालाच हात लावला. तू एकदा ट्राय कर ना. बाहेर जाऊन बघ, नक्कीच मिळेल. म्हणतात ना की शोधल्याने देवही सापडतो. मग मी तर फक्त कॉफीच शोध, कॉफीच आण म्हणते. तिने इगलासा चेहरा केला होता. तिची ती क्यूट रिक्वेस्ट नक्कीच तो नाकारू शकला नाही. लगेच त्याने रिसेप्शन सेंटरवर फोन केला आणि कॉफीची ऑर्डर दिली. पण पलीकडून एवढ्या रात्री आमच्याकडे काही ऑर्डर घेतल्या जात नाहीत असा आवाज आला. मग त्यानेही आपला आवाज चढवला. आम्हाला पूर्ण फॅसिलिटी हवी आहे तुमच्याकडून. सो तुम्ही एका चांगल्या मॅनेजमेंटसारखी कॉफी रेडी करून लवकर पाठवा. बस एवढं बोलून त्याने फोन कट केला. थोड्याच वेळात कॉफी घेऊन वेटर आला. एकच मग बघून तिने त्याला विचारलं, तू नाही घेणार का? नाही ग, मला कॉफी आवडत नाही आणि एवढ्या रात्री तर मी कधीच घेत नाही. बाबू तुला तर मी कॉफीच घे म्हणते. तू दुसरं काही रात्री नाही तर दिवसा घेतोस की काय मग? तिने त्याची फिरकी घेतली. तिने मग तोंडाला लावून एक घोट घेतला. वाह, काय कॉफी आहे. ठंडा ठंडा मौसम और गर्मा गर्म कॉफी, बगल में तुम और पीने वाले अकेले हम. क्या बात है. वाह वाह. ती स्वतःच शायराना अंदाजामध्ये
कॉफीसोबत त्याला चुटकुले ऐकवत होती. तो तिला प्रतिसाद देत वाह वाह करत होता. कॉफी संपवून ती वॉशरूमला गेली. त्याने तो मग उचलला. थोडीशी कॉफी उरली होती त्यात. त्याने हळूच ते तोंडाला लावलं. याक, कसली वा वा कॉफी आहे. ही तर जाम कडवट आहे. आणि हिने मात्र इतक्या आवडीने पिली. काय मुलगी आहे ही. कशी आवडते कडवट कॉफी. त्याने स्वतःच डोक्यावर हात ठेवून घेतला. ती आली. एवढ्या वेळात तिचे ओले झालेले केस आणि साडी दोन्ही सुकले होते. तो बेडवर लोटला होता. हे जान, कम हिअर. ती तिथे उभी असलेली बघून त्यानेच तिला आवाज दिला. ती हा म्हणत बेडच्या एका काठेवर जाऊन बसली. ती बसताच त्याने आपलं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं. मला रोज वाटायचं तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपावं. आणि बघ, आज ती रात्र आली. हो, आजचीच रात्र फक्त, तिने दबक्या आवाजात म्हटलं. तिचा हात त्याच्या केसांवरून फिरवू लागली. त्याने तिच्या बोटांचा होणारा हळुवार स्पर्श थांबवला. तू अशीच कुरवाळशील तर मला झोप येऊन जाईल. मग तूच बोलशील की मी झोपी गेलो. रात्र ही झोपण्यासाठीच असते मिस्टर. नाही बोलणार मी काही. तू झोपू शकतोस. पण मला आज तुझ्या मिठीत झोपायचं आहे. त्यामुळे उठ आणि सरळ हो लवकर. तिने त्याला धक्का देतच उठवलं. ती जेवढी समजदार होती तेवढी बालिशसुद्धा होती. तो उठला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. हे जान, तू माझ्या इतक्या जवळ आहेस की कधीही माझा संयम तुटू शकतो. तो हळूच तिच्या कानात बोलला. नाही रे, हा संयम कधीच तुटणार नाही. हे मला माहीत आहे. तुझा इतका विश्वास माझ्यावर कसा ग? जगात जर कुठे सेफ जागा असेल ना माझ्यासाठी, तर ते फक्त तुझं हृदय आहे. आणि तुझ्या या हृदयात मी नेहमी सेफ फील करते रे. तुझ्या या अशा बोलण्याने मला स्वतःवर कंट्रोल करावं लागतं. पण जान, आज खरंच यू आर लुकिंग डॅम ब्युटिफुल इन दिस साडी. आय रिअली वॉन्ट टू फील यू. त्याने आपले दोन्ही हात घट्ट करून तिच्या भोवताल गुंडाळले. हो, मलाही कळतात रे तुझ्या भावना. याच भावना, हा स्पर्श जगण्यासाठी मी 1 दिवस मागितला होता. पण फक्त फील करूनच प्रेम व्यक्त करता येते का रे? असं फील करणं म्हणजे प्रेम का? त्या क्षणाची किंमत पूर्ण आयुष्यभर आपल्याला बोझ म्हणून चुकवावी लागली तर? मला ना तुझी आठवण आयुष्यात झालेल्या एका चुकीसारखी नाही, तर तुझ्यासोबत जगलेल्या प्रत्येक सुखासारखी ठेवायची आहे. म्हणून त्या क्षणाची व्याख्या आपल्यासाठी वेगळी असेल. हा एक क्षण फक्त एक क्षण नाही, तर माझ्या जीवनातला एक घटक आहे, जे मी तुझ्यासोबत जगले. त्या पावसाच्या धारेसारखं माझं प्रेम मातीत विरणार नसेल, तर या पावसातच झाडांना फुटणाऱ्या नवीन पालवीसारखं असेल, जे फक्त हिरवळ देईल. हो ग, आजही डोळ्यांना नवी पालवी फुटलेली दिसली की तू आठवतेस. अगदी नव्याने तुझा स्पर्श आठवतो. तुझी कॉफीची सवय देखील मी स्वतःला लावून घेतली. आता फक्त थंडीत या कॉफीसोबत तुझा हिरवळ स्पर्श अनुभवतो. त्यानेही आपले बोट पापण्यांच्या कडांना लावून पाणी पुसून घेतले.